नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण उपवासाचे बॉबी पापड साबुदाणा न भिजवायचं ना शिजवायचं अगदी झटपट वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी शेअर केलेली आहे। झटपट होणारी आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा। उपवासाचे मस्त कढईवर फुलणारे आपण पापड बनवणार आहोत। बॉबी पापड अगदी साबुदाणा न भिजवता न शिजवता अशा पद्धतीने कढईवर फुलणारे आपण बॉबी पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथं 250 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा छान मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। छान असे फुलेपर्यंत आपल्याला फुलून येऊ द्यायचा आहे। साबुदाणा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। छान असा आपला साबुदाणा ठिसूळ तयार होतो आणि थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरला एकदम असं बारीक आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे किंवा साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथं मी 250 ग्रॅम म्हणजे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। त्यासाठी मी इथं 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। तर बघा अशा पद्धतीनं 1 किलो बटाटे आहेत। मोठे बटाटे आहेत त्यामुळे इथं मी 4च घेतलेले आहेत। तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। तर 1 किलोचं प्रमाण सांगणार आहे। तुम्ही 1.5 किलो बटाटे घेऊन 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो साबुदाणा सुद्धा घेऊ शकता। अशा पद्धतीनं बटाटे एकदम असं बारीक पुरण चाळणी जी असते पुरणाची त्यामध्ये तुम्ही असं मॅश करून घ्या आणि ह्या बटाट्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। तुम्ही इथं लाल मिरची किंवा हिरवी मिरची टाकू शकता। तर मी इथं लाल सुक्या मिरच्या मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेल्या आहेत ते टाकलेलं आहे। आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता आपण साबुदाण्याचा जो पीठ बनवून घेतलेला आहे ते छान असं बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून एखादा साबुदाणा मोठा राहू शकतो। तर अशा पद्धतीने बघा साबुदाण्यामध्ये बटाटा आहे तो मिक्स होईपर्यंत छान असा आधी मळून घ्यायचा आहे। जर घट्टसर वाटत असेल तर तुम्ही छान गरम करून पाणी ह्यामध्ये ॲड करायचं आहे। तर आपल्याला छान असं सैलसर हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर इथं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। आपल्या हाताला जास्त पोळणार नाही इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर चांगल्या प्रकारे कोमट इथं मी पाणी करून घेतलेलं आहे आणि हे छान असं ह्याच्यामध्ये टाकून एकदम असं 2-3 मिनटं मळून घ्यायचं आहे। एकदम असं मॅश करून आपण जसं पोळीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीनं छान असं मळून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। तर ह्या पिठाला आता आपण झाकून एक अर्धा तास ठेवणार आहोत। त्यामुळे जो आपण कच्चा साबुदाणा वापरलेला आहे ते छान फुलून येईल। आपण गरम पाणी टाकलं होतं त्यामुळे छान असं फुलून येईल। तुम्ही जर लवकर ह्याचे अशाच पद्धतीने न भिजवता बनवले तर आपले पापड थोडेसे कडक होतील। त्यामुळे गरम पाणी मध्ये मळा आणि अर्धा तास कमीत कमी अर्धा तास आणि जास्त 1 तास सुद्धा ठेवू शकता। तर अशा पद्धतीचा बघा सोऱ्या घेतलेला आहे। सोऱ्यामध्ये पट्टी जे आपण बॉबी बनवतो तो साचा टाकून घेतलेला आहे आणि हे पीठ भरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बघा छान अशी बॉबी आपण तयार करून घ्यायची आहेत। अजिबात तुटत नाहीत। एखादा जर आपण जास्तीचं साबुदाण्याचा जाडसर खडा वगैरे आला तरच ह्यामध्ये थोडंसं तुटू शकतो। त्यामुळे एकदम बारीक चाळणीने तुम्ही आधी चाळून घ्यायचं आहे। किती मस्त आपले बॉबी पापड तयार झालेले आहेत बघा। तर असे तुम्ही लांबके ठेवू शकता आणि नंतर कापू शकता किंवा आता सुद्धा आपण चाकूच्या साहाय्याने असे याचे छान असे चौकोनी स्क्वेअरमध्ये कापू शकता। अशा पद्धतीने मी सगळ्या आधी पट्ट्या तयार करून घेते आणि नंतर थोडंसं सुकल्यावर अजून छान प्रकारे हे कट करता येते। तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण असे बॉबी पापड तयार करून घेते। मस्त पांढरी शुभ्र आपले हे तयार होतात आणि अगदी तुम्ही घरात सुद्धा हे वाळू शकता। इतके सोपे आणि
उन्हात न जाता घरातच फॅन खाली किंवा गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। तर अशा पद्धतीनं बघा चाकू घेऊन चौकोनी आकारात मी इथं कट करून घेतलेले आहे। तुम्ही वाळल्यावर सुद्धा करू शकता। तर बघा अशा पद्धतीने चौकोन चौकोन तुकडे करून घ्यायचे आहेत। तर मी अशाच पद्धतीने संपूर्ण असं पिठाचे बॉबी पापड तयार करून घेते। अगदी झटपट मस्त रेसिपी आहे, नक्की तुम्ही ट्राय करून बघा। जो साबुदाण्याचं पीठ मळताना त्यामध्ये गरम पाणी शक्य आपल्याला जेवढा हाताला सोसेल तेवढं आपण गरम पाणी घ्यायचं आहे किंवा चमच्याने तुम्ही कालून सुद्धा ठेवू शकता। त्यामुळे आपले हे जे बॉबी पापड आहेत ते छान फुलून येतील आणि कडक लागणार नाहीत। त्यासाठी तुम्ही मळताना गरम पाण्याचा वापर करा। बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी बॉबी पापड छान असं घरातच आणि एक दिवस उन्हात सुकून घेतलेले आहेत। मस्त पांढरी शुभ्र तयार झालेले आहेत, अजिबात चिरलेले वगैरे किंवा तुकडे झालेले नाहीत। बघा छान मस्त पांढरे शुभ्र आपले उपवासाचे बॉबी पापड तयार झालेले आहेत। तुम्हाला तळून दाखवते। छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे, अगदी कढईवर फुलतात। बघा किती मस्त छान असे फुलून आपले हे पापड तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व वाळवणाचे रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल। असे चॅनलशी कनेक्ट राहा आणि जाता जाता माझा चॅनल नवीन असल्यामुळे सबस्क्राईब करून जा, जेणेकरून अजून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। बघा मस्त खुसखुशीत असे हे बॉबी पापड तुम्ही भी नक्की ट्राय करून बघा। कोणतंही किंवा नवीन कोणत्याही आपण रेसिपी ट्राय करून बघतो तेव्हा तुम्ही कमी बनवायचं, जेणेकरून आपल्याला जर आवडले तर मग जास्त प्रमाणात बनवू शकता। ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।